भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष नोंदणी व पडताळणी मोहीम राबवण्यात येत आहे। या अभियानाचा उद्देश मतदार यादीत एकाच व्यक्तीची दुबार नोंद होऊ नये, मतदाराची ओळख निश्चित करणे तसेच मृत व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यास मदत करणे हा आहे। त्यामुळे योग्य व पात्र मतदारांकडूनच मतदान होण्यास मदत होणार आहे। या अभियानांतर्गत तळोजा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या मतदान ओळखपत्राची व मतदार यादीतील माहितीची पडताळणी करून योग्य अचूक नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या मतदान ओळखपत्राची व मतदार यादीतील माहितीची पडताळणी करून ती अचूक व सुरक्षित करून घ्यावी असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरीश केणी यांनी केले। यावेळी नगरसेवक हरीश केणी यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच BLO अधिकाऱ्यांशी चर्चा करून अभियानाची माहिती जाणून घेतली। नागरिकांमध्ये अधिक जनजागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली। येत्या काळात तळोजा परिसरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही अशा प्रकारची SR नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येतील असा विश्वास नगरसेवक हरीश केणी यांनी व्यक्त केला। आपल्या आदर्श चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व गावातील सर्व मतदारांना नागरिकांना आव्हान करतो की SR ची जे फॉर्म भरायचे आहेत ते प्रत्येक बूथ वाईज ह्या ठिकाणी सरकारने महापालिकेने कालच कलेक्टर साहेब आले होते आणि आव्हान केलेले आहे की तुम्ही आपले SR ची नोंदणी त्या बूथवर जाऊन करावी, जेणेकरून आपला SR चा जो सरकारचा धोरण आहे तो व्यवस्थित होईल आणि नोंदणी ही चांगल्या पद्धतीने होईल। म्हणून माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण त्या बूथवर ज्या ठिकाणी मतदान केले होते त्या ठिकाणी जाऊन आपली SR ची नोंदणी करून घ्यावी। बरेच ठिकाणी मोठ्या सोसायटीत त्या ठिकाणी जे नेमलेले आहेत सरकारने BLO किंवा अधिकारी त्यांना भेटून त्या सोसायटीमध्येही करता येईल, त्यांना SR ची नोंदणी त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पत्र द्यावा आणि आपल्या सोसायटीने कॅम्प लावून घ्यावा आणि ही नोंदणी करावी ही आपल्याला विनंती आहे। सर, पाहायला गेलं तर नागरिकांना या SR च्या संदर्भात काही माहिती नाही आहे, असा वेगळा उपक्रम आपण राबवणार आहात का? नक्कीच बऱ्याचशा अडचणी होतात नागरिकांना SR ची नोंदणी करताना, फॉर्म भरताना। त्यामुळे नक्कीच सरकारने जास्तीत जास्त मदत कशी होईल नागरिकांना, कारण 2002चे मतदार नंबर शोधणे हे सर्व बऱ्याचशा अडचणी होतात आणि त्यामुळे सरकारने आणखी जास्त सोयीस्कर कसा होईल त्याची उपाययोजना केली पाहिजे। त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत आहेत, कारण फॉर्म मराठीत असल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे नागरिकांना बाहेर UP, बिहार किंवा अदर राज्यातले जे नागरिक त्यांना अडचणी होत आहेत किंवा फॉर्मही काही समजत नाही। की सरकारने जास्तीत जास्त उपाययोजना करावी। प्रत्येक पक्षाने BLO ठेवले ते प्रयत्न करीत आहेत की जास्तीत जास्त ह्या नागरिकांना मदत कशी होईल हे प्रयत्न चालू आहे। SIR का जो हमारी सरकार ने चालू किया है, तो आप सभी लोगों से अनुरोध है कि आप लोग मेहनत करती है SIR का आप लोग हल्के में ना लें। इसलिए आगे से अभी तो हमको दिक्कत है, स्कूल में आना पड़ रहा है, BLO के पास आना पड़ रहा है। अगर हम इसको हल्के में लेंगे तो तहसील का चक्कर काटते काटते फिर भी बेकार हो जाएगा, कुछ काम नहीं आएगा, तहसील का चक्कर काटना पड़ेगा। तो हमारे यहाँ BLO लोग बैठते हैं, आप लोग से यही निवेदन है कि आप लोग आए, जल्द से जल्द अपना फॉर्म भर के ताकि यहाँ पे सबमिट कराएं। और जो कुछ भी जानकारी लेना हो हमारे काउंसलर नगर सेवक यहाँ के हरीश केणी साहब है, इनसे भी आप अपनी सहायता ले सकते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवक।